नमस्कार, माझी YouTube फॅमिलीला सोनाली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी करून घेत आहे गणपतीची पूजा. हा गणपती मी म्हणजे नवीन ठेवत असते आणि जुना शिरून देते. आमची ते 2-3 वर्षापासून चालू आहे. म्हणजे वर्षभर आपल्या गणपतीची सेवा केली जाते. चतुर्थी पण असते मला, तेव्हा पण मी पूजा करते गणपतीची आणि रोज पण आपली पूजा केली जाते. हे आमचं असं 2-3 वर्षापासून चालू आहे. पूजा करून घेतली आहे गणपतीची. चला आता मी देवाची पूजा करून घेते. हे आमची कुळदेव सावंग्याची कृष्ण अवधूत. ही तुळजाभवानी. माझी सासू म्हणते की 2 कुळदेवता आहेत, तर मग मी दोन्ही कुळदेवताचे फोटो ठेवते. नवरात्रामध्ये 2.5 दिवसाचा दिवा असतो माझ्याकडे, कट नसते. पूजा करून घेते ही सर्व. ही अन्नपूर्णा देवी. पहिले मी गणपतीची पूजा करून घेतली आणि आता देवाची करून घेतली. हा हार केला देवीसाठी. लाल फुलं खूप निघतात आमच्याकडे, पांढरे फुलं पण खूप निघतात. अशी हार करून घेतले. आज खूप फुलं होते तर गणपतीसाठी पण हार केला आणि देवीसाठी पण केला. फुलं खूप असले तर छान वाटते पूजा करायला. आणि फुलांनी असं देवाला सजवले म्हणजे फुल छान वाटते. मग पूजा केली की अशी मी फुलं वाहून देते देवाला. माझा स्वयंपाक पण राहिलेला आहे. पूजा झाली की मी स्वयंपाक करते. लाल पांढरे फुलं असे सर्व फुलं असले की छान वाटते. मला विकतची फुलं नाही आवडत जास्त. घरचे फुलं असले की कसं आपण भरपूर देवाला वाहू शकतो. अशा प्रकारे मी पूजा करून घेते. काही चुकलं असेल माझ्याच्याने पूजा करताना तर मला कमेंटद्वारे सांगा तुम्ही. एवढं काही आपल्याला माहिती नसतं कशी पूजा करावं. काय आपल्या पद्धतीने कोणी पण करते, तर कोणी सांगितलं तर आपण त्यामध्ये कसं बदल करू शकतो. अशी पूजा झाली आहे. अशा प्रकारे मी पूजा करून घेतली, आरती केली.
अशा प्रकारे मी पूजा करून घेतली गणपतीची आणि देवाची. घेऊ कारल्याची भाजी. हे शेंगदाणा आणि शेंगदाणे, खोबरं आणि हे शेंगदाणा कूट घेतले मी कारल्याच्या भाजीसाठी. यामध्ये चिंचेचं पाणी टाकलेलं आहे आणि मीठ, खोबरं भाजून ते टाकलं आहे कुठून, आणि साखर, लसूण सांबाराची पेस्ट आणि हा कांदा. तर यामध्ये थोडंसं तिखट टाकून घेते मी. हळद टाकून घेते थोडीशी. धने पावडर टाकून घेते. आणि ही लसूण सांबाराची पेस्ट यामध्ये टाकून घेते. लसूण सांबाराची पेस्ट टाकते यामध्ये. आणि हे साखर, हे मिश्रण सर्व एकत्र करून घेते मी. मिश्रण एकत्र केल्यानंतर हे कारले यामध्ये सर्व मिश्रण भरून घेते. भरून घेते यामध्ये. अशा प्रकारे भरून घेतले. पहिले हे कारले मी कापून घेतले, यामध्ये बिया वगैरे काढून घेतल्या आणि मीठ लावून ठेवले. नंतर मग मी वाफवले, पाणी टाकून वाफवून घेतले. चला, मी भाजी साठी कारल्याच्या तेल टाकून घेतले सर्वप्रथम. मोहरी टाकून घेतली. आणि हा कांदा. मोहरी चांगली तळतळली की हा कांदा टाकून घेतलाय यामध्ये. माझ्याच्याने काही चुकलं असेल मला कमेंट करून सांगा. माझी सध्या आता युट्यूब मध्ये सुरुवातच आहे. आता यामध्ये लसूण सांबार
कांदा याची पेस्ट टाकून घेतली आहे. हळद टाकून घेते थोडीशी, तिखट टाकते, छान आहे परतून घेते. थोडसे यामध्ये पाणी टाकते, नाहीतर हे पेस्ट आपली जळून जाईल. पूर्ण त्याला ब्राऊन पण आहेपर्यंत ती जळून गेली, त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलं. याला छान कलर येईपर्यंत होऊ देते मी. मीठ टाकून घेते. छान आता याला कलर सुटत आहे. पहिले मी ॲल्युमिनियमच्या कढईमध्येच करायची भाज्या वगैरे, पण आता माहिती पडलं मला की त्यामध्ये स्वयंपाक करणं हे शरीरासाठी आपल्या चांगलं नसतं. तर ही स्टीलचं भांडं त्यामध्ये करते मी. आता कढई घेईन स्टीलची, तर ॲल्युमिनियमची मी कढई वापरत नाही. तर माहिती पडल्यावर कसं आपल्याला वापरावं नाही वाटत. पहिले माहिती नव्हतं तर मी वापरायची. तर यूट्यूबद्वारेच खूप अशा गोष्टी मला माहिती पडतात, काय चूक आहे काय बरोबर आहे. आता हे कारले यामध्ये मी टाकून आणि हे शेंगदाण्याचं कूट आणि खोबरं याचं मिश्रण होतं. साखर वगैरे ते टाकलं होतं आपण पहिले, हे टाकून घेऊ. साखर आणि चिंचेने कसं का कडवटपणा चालला जातो आणि मग लहान मुलं वगैरे सगळे खातात. नाहीतर लहान मुलांना ती कडू भाजी काही आवडत नाही. पाणी टाकून घेते थोडंसं. जास्त काही शिजून नाही द्यावं लागत, कारण की मी पहिलेच गरम पाण्यामध्ये मीठ टाकून उकळून घेतलेले आहे ते कारले. हे थोडं चिंचेचं पाणी हे पण यामध्ये टाकून
कारल्याची भाजी असली की त्याबरोबर मी वरण करते आणि भात. हा भात करून घेतलाय मी. आणि हे वरण करून घेतलं. यावर झाकण ठेवून होऊ देते थोडं. ही झाली आपली कारल्याची भाजी तयार. तर बाप्पाचं ताट वाळून घेते मी. सर्वप्रथम कधीही स्वयंपाक केला की देवापुढे नैवेद्य ठेवला पाहिजे. त्याने आपल्या घरात कशाचीही कमी पडत नाही. आहे मी ताट करून घेतले. ही वांग्याची भाजी, वरण, पोळी, भात आणि हा माझ्या देवाचा नैवेद्य. हे पाहे बाप्पाला ताट ठेवले मी. पाणी पिऊन घेते आणि हे देवाजवळ